ठाकरे बंधूंची युती मात्र जागा वाटपाचा तिढा देखील अद्याप कायम आहे। इच्छुक उमेदवारांची वॉर्ड व्यतिरिक्त जागेवर लढण्यास नकार आहे। तर ठाकरे बंधूंच्या जागा वाटपात अद्यापही रस्सीखेच सुरू आहे। माहीम, शिवडी, भांडूप, विक्रोळी जागांचा तिढा कायम असल्याचं समजतंय। तर शिवडीतील 2 जागा ठाकरे सेनेला तर 1 जागा मनसेला देण्याचा निर्णय देखील झालेला आहे। ठाकरे बंधूंची युती तर झालेली आहे, मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम असल्याचं समजतंय। दोन्ही पक्षाकडून जागा वाटपासंदर्भात ही रस्सीखेच सुरू आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर ठाकरे बंधूंची युती झाली, मात्र जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अद्यापही कायम आहे। अनेक जागांवर हा जागांचा तिढा कायम असल्याचं समजतंय। काय या संदर्भात अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, गेले अनेक दिवस ठाकरे बंधूंच्या जागेवरची चर्चा जी आहे ती अद्यापही सुरूच आहे। खरं तर युती जी आहे ती जाहीर झालेली आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत ही युती जी आहे ती जाहीर केली, मात्र जागांचा तिढा जो आहे तो अद्यापही सुटलेला नाहीये। खरं तर यामध्ये मराठी बहुल भाऊचे आहेत ते अधिक आहेत। भांडूप असेल, विक्रोळी असेल, शिवडी, दादर यांसारख्या भागामध्ये हा तिढा अधिक आहे। यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लढण्यावर नाही तर जे जिंकणार आहेत त्यांनाच उमेदवारी देण्यावर या दोन्ही भावांचा अधिक कल असल्याचं पाहायला मिळतंय। यातल्या शिवडीच्या ज्या 2 जागा आहेत त्या ठाकरे गटाला सोडण्यात आल्यात आणि शिवडीच्या 3 जागा ठाकरे गटांना सोडण्यात आल्यात आणि त्यातली 1 जागा जी आहे ती मनसेला सोडण्यात आल्याची माहिती आहे। 192 असेल, 110 असेल अशा जागांवर देखील अद्यापही तिढा जो आहे तो कायम आहे। खरं तर राज ठाकरेंचे देखील काही निकटवर्तीय आहेत, त्यांना देखील इतके वर्ष संधी दिलेली नाही आहे, तर त्यांना देखील आता संधी देणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। अशा पद्धतीचं जे निरोप आहेत ते उद्धव ठाकरेंपर्यंत गेलेले आहेत। उद्धव ठाकरेंनी देखील काही जागांबाबतीतचे जे निरोप आहेत ते राज ठाकरेंना दिलेत की ही जागा जर आम्ही सोडली आणि या व्यक्तीला जर तिकीट दिलं नाही तर काय दुष्परिणाम होऊ शकतात, अशा पद्धतीचे संभाषण जे आहेत ते दोन्ही नेत्यांमध्ये सुरू आहे। त्यामुळे अगदी सामंजस्याने हे तिढा सोडवला जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य सध्या दोन्ही नेत्यांच्या स्वीय सहायकांकडून येताना पाहायला मिळतंय। असं असलं तरी देखील नेमका तिढा कधी सुटणार हे पाहणे महत्त्वाचे आहे। त्यात अनेक ठिकाणी तिढा सुटलेला देखील आहे, मात्र उमेदवारी अजून जाहीर केली नाही। त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे उमेदवारांची जी पळवापळवी सुरू आहे किंवा ते तसं काही होऊ नये, नाराज उमेदवार दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत याची देखील एक खबरदारी म्हणून घेतली जाते। त्यामुळे असं देखील म्हटलं जातं एकीकडनं की मुद्दामून तिढा कायम असल्याचं सांगतायत हे लोक, मात्र हे सगळं सॉल्व्ह झालेलं आहे। अशा विविध पद्धतीने या सगळ्या चर्चा चालू आहेत, मात्र नक्कीच की मराठी बहुल भाग जिथे आहे तिथे दोघांमध्ये रस्सीखेच चालू आहे हे मात्र नक्की जी माहिती मिळते त्यानुसार, सूत्रांनुसार हे मात्र नक्की आहे। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।